एका अंडरवर्ल्ड डॉनचा हस्तक शाळेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून जातो. आता तुम्ही म्हणाल गुंडाला कार्यक्रमाला बोलावणारी ही असली कसली शाळा? तर ऐका, त्या गुंडाच्या पुढाकारानंच ती शाळा उभारलेली होती. ज्यांना त्याच्याबद्दल माहिती नाही ते लोक त्याला गुंडच समजतात. पण तो जिथं वाढला, त्यानं ज्यांच्यासाठी काम केलं त्या गरीब लोकांसाठी तो रॉबिनहूड होता. फक्त शाळाच नाही, अगदी हॉस्पिटल पासून गरिबांच्या पोरांना नोकरी लावण्यापर्यंत त्यानं अनेक लोकोपयोगी कामं केली. म्हणून त्याला लोकांनी नगरसेवक पदावर निवडून दिलं होतं. एका बाजूला त्याचा तो राजकीय प्रवास सुरूच होता, पण दुसऱ्या बाजूला गुन्हेगारीच्या भूतकाळानं त्याची पाठ सोडली नव्हती. एकदा असंच कुठल्या तरी शाळेचं उद्घाटन करून माघार येत असताना छोट्या राजनच्या गुंडांनी त्याची हत्या केली आणि संबंध भांडूप शहर हरवलं. त्या डॉनचं नाव होतं केटी थापा. आजपर्यंत तुम्ही खूप कमी वेळा त्याचं नाव ऐकलं असेल, पण भांडूपमध्ये केटी थापा याची ओळख ठाण्यातल्या आनंद दिघेंसारखी होती, किंग मेकर. आज आपण केटी थापांबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. तर मंडळी, खीम बहादूर तुलसीराम थापा उर्फ केटी थापा याचा जन्म नेपाळमधला, पण त्याचे वडील कामाच्या शोधात मुंबईत आले आणि नंतर त्यांचं अख्खं कुटुंबच भांडूपमधल्या मराठी वस्तीत राहिलं. थापा तिथंच मराठी पोरांच्यात वाढला. त्यांच्या जोडीला राहून मराठी बोलू लागला. मराठ्यांचे सण त्याच्या घरात साजरे करू लागला. भयान आवडीमुळं त्यानं त्याची बॉडी जबराट बनवली होती. केटी थापा कबड्डी सुद्धा टॉप क्लास खेळायचा. कबड्डीत त्याचा हात कोणच धरत नव्हतं. भांडूपमध्ये कुठेही स्पर्धा असो, तो प्रत्येक टुर्नामेंटमध्ये झाडून भाग घ्यायचा आणि एकट्याच्या जीवावर समोरच्या टीमची धुळधाण उडवायचा. त्याचा खेळ इतका सुपर क्लास दर्जाचा होता की जर तो आत्ताच्या प्रो कबड्डी लीगमध्ये खेळायला असता तर त्याच्यावर करोडोंची बोली लागली असती. खरं तर कबड्डीनंच त्याला पहिल्यांदा ओळख मिळवून दिली होती. पुढे तो एका प्रायव्हेट बँकेत वॉचमन म्हणून काम करायला लागला होता. त्यानंतर पुढे एका नामांकित फॅक्टरीत कामाला गेला. तिथं मालक आणि कामगार यांच्यात सतत वाद व्हायचे आणि त्या वादात थापा कामगारांची बाजू घेऊन मालकाला भिडायचा. शिवसेनेच्या संपर्कात आल्यापासून त्याच्यात तो निडरपणा आला होता. तिथूनच थापाचा एक कामगार नेता म्हणून प्रवास सुरू झाला होता. पुढे जाऊन त्याचा तो प्रवास बाळासाहेबांपर्यंत जाऊन पोहोचला. बाळासाहेबांना तो भांडूपमधल्या लोकांची कामं करेल असा विश्वास वाटल्यानं त्यानं केटी थापाला नगरसेवक पदाचं तिकीट दिलं. बरं, एवढंच नाही तर तो भरघोस मतांनी निवडूनही आला. असं म्हणतात की याच केटी थापाच्या ओळखीमुळं बाळासाहेब ठाकरेंना त्यांची काळजी आणि सेवा करणारा चंपासिंग थापा हा विश्वासू माणूस मिळाला होता. दरम्यान नगरसेवक झाल्यावर थापानं भांडूपमध्ये बरीच कामं केली. गरिबांच्या पोरांच्या शिक्षणासाठी शाळांना मदत केली. भांडूपमध्ये डोंगराळ भागात बस सेवा सुरू केली. भांडूपमध्ये पहिली मोठी दहीहंडी पण त्यानंच भरवली होती. तसंच कसलंही काम घेऊन कुणी त्याच्या दारात गेलं की तो त्याला कधीच मोकळ्या हातानं परत लावायचा नाही. अडल्या नडलेल्या लोकांसाठी तो जितकं करता येईल तितकं करायचा. तो कोणालाही हाक मारताना अरे तुरे करून बोलवायचा नाही, प्रत्येकाला आदरानं बोलवायचा. राजकारणात असतानाच त्याची छोटा राजनसाठी काम करणाऱ्या सुभाष ठाकूरशी ओळख झाली. त्या सुभाष ठाकूरचा उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठा हात होता. त्या सुभाष ठाकूरचा शब्द दाऊद सुद्धा डावलत नसायचा. तो सुभाष ठाकूर सध्या बनारसच्या जेलमध्ये असल्याचं सांगितलं जातं. त्यावेळी छोटा राजन दाऊद एकत्र काम करायचे आणि सुभाष ठाकूरच्या जोडीला राहून थापा सुद्धा त्यांच्यासाठी काम करायचं असं बोललं जात होतं. 70च्या दशकात त्या सुभाष ठाकूरच्या मदतीनं थापानं कांजूर आणि भांडूपमध्ये त्याचा दबदबा बनवला होता. पण काही जणांच्या मते गुंडगिरी करून, कुणाला मारझोड करून, गरिबाला लुटून त्यानं दहशत निर्माण केली नव्हती. तो सर्वसामान्य माणसांसारखाच राहायचा. गरिबांना विनाकारण त्रास द्यायचा नाही. भांडूपमध्ये होणाऱ्या अनेक कार्यक्रमांना खुल्या दिल्यानं तो मदत करायचा. त्यामुळे लोकही त्याच्याशी जोडली गेली होती. त्याचा परिणाम म्हणूनच तो दरवेळी नगरसेवक म्हणून निवडून यायचा. असं म्हणतात की त्यावेळेचे काँग्रेस नेते दीनाबामा पाटील आणि शिवसेनेचे केटी थापा यांच्यात नेहमीच खटके उडायचे. पण तरीही भांडूपमधल्या लोकांचं थापाच्या कार्यशैलीवर विशेष प्रेम होतं. पण काही स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार नगरसेवक झाल्यावर थापानं मुलुंड, भांडूप, कांजूर मार्ग भागातले दारूचे अड्डे, बिअर बार, 2 नंबरचे धंदे करणाऱ्या अवैध लोकांकडून हप्ते घ्यायला सुरुवात केली होती. आणि त्याचं थेट कनेक्शन होतं हप्ते वसुली करणाऱ्या अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी. थापाच्या विरोधकांनी त्याच्या साथीदारांवर छोटा राजनसाठी वसुली करण्याचे आरोप लावले होते आणि खुद्द थापा सुद्धा छोटा राजनसाठी काम करायचा असंही बोललं जात होतं. पण पुढे छोटा राजन आणि दाऊद यांच्या टोकाचा संघर्ष सुरू झाला. त्या वादानंतर सुभाष ठाकूरनं दाऊदची साथ दिली.
त्या ठाकूरचं ऐकून थापासुद्धा छोट्या राजांची साथ सोडून दाऊदकडे गेला असं बोललं जाऊ लागलं. दरम्यान नगरसेवक झाल्यामुळं भांडूप परिसरात थापाचं वर्चस्व वाढलं होतं. तो चेंबूरपासून भांडूपपर्यंत व्यापाऱ्यांकडून हप्ते वसूल करायला लागला होता. त्यामुळे राजांचं मोठं आर्थिक नुकसान व्हायला लागलं होतं. दरम्यान थापाच्या मागं बराच जनसंपर्क असल्यामुळं पुढं जाऊन हा आपल्याला वरचढ ठरेल अशी भीती छोटा राजांना वाटायला लागली होती. तेव्हाच त्यानं केटी थापाचा काटा काढायचं ठरवलं होतं. तो विश्वासू माणूस आणि योग्य वेळेची वाट पाहत होता. पुढं थापाचा एक मोठा मासा छोटा राजांच्या गळाला लागला. अवधूत भोंडे. तो जवळपास 20 वर्ष थापासोबत होता. छोटा राजांनं त्याला त्याच्या बाजूला वळवलं आणि त्याच्याशी डील करून राजांनं थापा कुठे जातो, काय करतो याची सगळी बिनचूक माहिती काढली. सगळी माहिती कन्फर्म केल्यावर छोटा राजांनं थापाला मारण्यासाठी सापळा रचला. थापाच्या मृत्यूची घटना सिनेमाच्या स्टोरीसारखी होती. 23 एप्रिल 1992चा तो दिवस. त्याचं झालं असं, त्या दिवशी केटी थापा एका शाळेत कार्यक्रमाला गेलेला होता. तिथं त्याला काही बायकांनी ओवाळलं, पण ओवाळत असताना ताटातलं निरंजन सतत विझत होतं. ते सतत का विझतंय हे कुणालाच कळत नव्हतं, पण त्यामुळं अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. काहीतरी वाईट घडणारे असं थापाच्या प्रत्येक सहकार्याला वाटत होतं. त्यांनी तसं थापाला बोलूनही दाखवलं, पण पुढच्या कार्यक्रमाला उशीर नको म्हणून थापानं विझल्या निरंजनाच्या ताटानेच ओवाळून घेतलं आणि तिथून पुढं मित्रांना भेटायला निघून गेला. दुपारच्या वेळी नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यानं त्याच्या मित्रांना घेऊन LBS मार्गावरचा मंगतराम पेट्रोल पंप जवळ केला, कारण तिथल्या हॉटेलमध्ये जेवण करणं थापाला खूप आवडायचं. कुणी पाहुणे आले की तो तिथं त्यांना जेवायला घेऊन जायचा. हॉटेलमध्ये थापा आणि त्याचे मित्र गप्पा मारत मारत दुपारचं जेवण करत बसले होते. तोवर बाहेर छोटा राजांच्या माणसांनी थापाला उडवण्यासाठी फुल टू सापळा लावला होता. राजांची माणसं पेट्रोल पंपावर गाडीत हवा भरण्याच्या बहाण्यानं उभी होती. थापा कधी एकदा बाहेर येतोय याचीच ते सगळे वाट बघत होते. थापाला त्याची जराही कुणकुण लागली नव्हती. दरम्यान थापानं जेवण संपवलं, मित्रांसोबत चहा घेतला आणि तो हॉटेलमधून बाहेर आला. त्याला बघताच छोटा राजांचे शार्प शूटर अलर्ट झाले. थापाला बाहेर आलेलं पाहून ते गाडीत बसले आणि तो पळून जाऊ नये म्हणून गाडी घेऊन त्याच्याजवळ गेले. थापा बेसावध असतानाच त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. आजूबाजूची माणसं भीतीनं पळून गेली, पण गोळ्या लागूनही कणकर शरीरयष्टीचा थापा उठला आणि जीव वाचवायला हॉटेलमध्ये पळाला. तिथून मागच्या दरवाजानं बाहेर पडला. हॉटेलला लागूनच असलेल्या बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये गेला, पण तिथून बाहेर पडण्यासाठी जागा नसल्यानं छोटा राजांच्या शूटरनी त्याला गाठला आणि पुन्हा एकदा त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यातच केटी थापाचा मृत्यू झाला. त्याच्या हत्येसंबंधी पुढं अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजांवर आरोप ठेवण्यात आले, मात्र कमी पुराव्याअभावी त्याला सोडण्यात आलं. पण थापाचा मित्र सुभाष सिंग ठाकूर यानं मात्र थापाच्या मर्डरचा बदला घेतला. त्यानं राजांच्या ज्या माणसांनी थापावर गोळ्या झाडल्या होत्या त्या शूटर दिवाकर चुरी, संजय नगर, अमर जुक्कर यांची नेपाळमध्ये हत्या केली. त्या घटनेचे पुरावे आज तागायत पोलिसांना मिळाले नाहीयेत. मंडळी, काही जणांच्या मते केटी थापा मनानं चांगला होता. त्यानं ज्या ज्या लोकांना मदत केली होती ती लोक आजही त्याचे आभार मानतात. जी लोक भांडूपमध्येच वाढली, लहानाची मोठी झाली, ती आजही केटी थापाबद्दल, त्याच्या डेअरिंगबद्दल, त्याच्या कामाबद्दल भरभरून बोलतात. पण माणूस कितीही चांगला असला तरी तो एकदा का चुकीच्या मार्गाला लागला की त्याचा शेवट हा वाईटच होतो. तेच केटी थापाच्या बाबतीतही झालं. भले तो सामान्य माणसाला त्रास देत नव्हता, पण तो वाईट लोकांच्या संपर्कात आला. अंडरवर्ल्डमधल्या लोकांशी त्याची ओळख झाली नसती तर कदाचित आज केटी थापा भांडूपमधला किंग मेकर म्हणून ओळखला गेला असता. आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं हेच कारण होतं की चांगल्या स्वभावाचा माणूस चुकीच्या संगतीला गेला तर त्याचं काय होतं. त्यामुळं आपण पण आपल्या आजूबाजूची माणसं निवडताना नीट विचार केला पाहिजे. बाकी तुम्हाला थापाची गोष्ट ऐकून काय वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष वारी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.